नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण टीईटी असं म्हणतो आणि शिक्षक अभियोग्यता परीक्षा ज्याला आपण टीएआयटी असं म्हणतो। या परीक्षेच्या संदर्भानं वर्तमानपत्रामध्ये ज्या काही न्यूज आलेल्या आहेत त्या न्यूजच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एक सकारात्मक न्यूज अशी आहे की शिक्षक अभियोग्यता परीक्षा तिसरी म्हणजे टीएआयटी घेण्याचे संकेत आपल्याला या न्यूजमध्ये दिसतात। सर्वप्रथम न्यूज समजून घेऊया आणि मग आपण या संदर्भानं चर्चा करूया। 5 एप्रिलपर्यंत शिक्षक भरती चाचणीचे वेळापत्रक सादर करा। छत्रपती संभाजीनगर शिक्षक पात्रता ज्याला आपण टीईटी असं म्हणतो आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी जिला आपण टीएआयटी असं म्हणतो 2023 केव्हा घेणार याचे वेळापत्रक 5 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्रतिवादींना नोटीस काढून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती RM जोशी यांनी दिले आहेत। थोडक्यामध्ये तिसरी जी टॅट परीक्षा होणार आहे टीएआयटी तिसरी टॅट होण्याचे संकेत आपल्याला या न्यूजमधून दिसतात। लोकसत्ता वर्तमानपत्र आणि लोकमत वर्तमानपत्र या दोन्ही वर्तमानपत्रामध्ये या न्यूज आलेल्या आहेत। म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं डीएड आणि बीएड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे, कारण 2023 मध्ये टीईटी ही झालेली नाही आहे आणि टॅटही झालेली नाही। जी 2023 मध्ये टॅट झाली ही 2022ची परीक्षा होती, अभियोग्यता परीक्षा होती जी 2023 मध्ये झालेली होती। मग आता बघा, आतापर्यंत फक्त 2च अभियोग्यता परीक्षा झाल्या। 2017 मध्ये पहिली झाली, 2022 मध्ये म्हणजे जी 23ला झाली ती दुसरी झाली आणि 2023 मध्ये तिसरी होणं अपेक्षित होतं पण ती झाली नाही। म्हणूनच कोर्टाच्या खंडपीठानं परीक्षा घेण्याच्या संदर्भानं आपल्याला या याचिके थ्रू माहिती काही समजते। पूर्ण न्यूज दिलेली आहे बघा, आपलं जे टेलिग्राम चॅनलला त्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल किंवा आजचं जे लोकमत वर्तमानपत्र आहे किंवा लोकसत्ता वर्तमानपत्र आहे यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे। आणि 5 एप्रिलपर्यंतच रोडमॅप सादर करण्याचे जे निर्देश आहेत ते शासनाला कोर्टाकडून दिले गेलेले आहेत। म्हणजे टीईटी कधी घेणार आहात आणि अभियोग्यता कधी घेणार आहात। आता बघा, कोणतीही परीक्षा होऊ देत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण टीईटी झाल्याच्या नंतर लगेच जर अभियोग्यता जर होते तर आपल्यासाठी ती सुवर्ण संधी ठरणार आहे। कारण अभियोग्यता परीक्षा आपल्याला माहिती आहे की आपल्याला या म्हणजे दुसऱ्या आणि पहिल्या अभियोग्यता परीक्षेमध्ये जर कमी अधिक गुण मिळाले असतील तर आपण तिसऱ्या अभियोग्यता परीक्षेमध्ये करेक्शन करून आपण गुणवत्ता वाढवू शकतो आणि जे आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो। तसं जर बघितलं आपण तर शासन निर्णयानुसार वर्षातून 2 वेळा टीईटी होणं अपेक्षित आहे आणि वर्षातून 2 वेळा टीएआयटी होणं अपेक्षित आहे, परंतु तशा पद्धतीनं परीक्षा काही झालेल्या नाही। म्हणूनच आता यावेळेस कोर्टानं रोडमॅप सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। म्हणून एक सकारात्मक बाब आहे, जर टीएआयटी तिसरी जर होते तर आपल्याला आपल्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्याची जी काही संधी आहे ती उपलब्ध होणार आहे। म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं डीएड बीएड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी टीईटीची पण तयारी करा, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची, आणि टीएआयटीची म्हणजे शिक्षक अभियोग्यता परीक्षेची पण तयारी करा, कारण येणाऱ्या काळामध्ये परीक्षा ही होणारच आहे। फक्त जी टायमिंग आहे ती मागे पुढे होऊ शकतो, परंतु थोडंसं कोर्टानंच विचारणा केल्यामुळं शासनाला देखील या परीक्षेचं नियोजन करावे लागणार आहे। मला वाटतं या न्यूजमधून एवढंच सांगायचा उद्देश होता की टीईटीच्या संदर्भानं तर मागच्याच आठवड्यामध्ये ऑफलाईनच्या संदर्भानं न्यूज आल्या होत्या आणि बरेचसे विद्यार्थी तयारी पण करतायत। आपलं जे ओएसिस करियर पॉईंटचं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर टीईटी असेल, टीईटी, त्याचबरोबर सीटीईटी आणि टीएआयटी या सर्व शिक्षक भरती आणि शिक्षक पात्रतेच्या संदर्भानं ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेच्या संदर्भानं आम्ही अपडेट देतो, व्हिडिओ बनवलेले आहेत। ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तुम्हाला फक्त ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जायचं आहे,
तिथं प्लेलिस्टमध्ये जर तुम्हाला TETची तयारी करायची तर स्वतंत्र TETची प्लेलिस्ट आहे, स्वतंत्र CTETची प्लेलिस्ट आहे आणि स्वतंत्र TAITची सुद्धा प्लेलिस्ट आहे. तुम्ही तिथं जाऊन त्या परीक्षेचा अभ्यासक्रम, नियोजन आणि ओल्ड क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही आमच्यासोबत सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट करू शकता. यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक पेज आणि इन्स्टा पेज या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथंसुद्धा जाऊन तुम्ही आम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो करू शकता. थँक्यू.